हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक हे खूप महत्त्वाचं आहे. आपण सर्वजण पूर्ण वर्षभर आपल्या एक्झामसाठी तयारी करत असतो. पण हीच तयारी करत असताना आपण प्रेशर, एन्झायटी किंवा एक्झाम जवळ आल्या की अभ्यासाचा तणाव या सगळ्यांना सामोरे जातो. तर या व्हिडिओमध्ये मी या सगळ्यांना कसे सामोरे जायचं व धीटपणे आपलं प्रिपरेशन कसं चालू ठेवायचं हे सांगणार आहे. त्याचसोबत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्या व्हिडिओचा सगळ्यात पहिला आणि खूप महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे सेट रिअलिस्टिक गोल्स. तर आपण सगळे प्रिपरेशन करत असताना काही ना काही गोल्स सेट करतो. म्हणजेच समजा आपण म्हणतो की आजच्या या दिवसात आज मी हा अभ्यास करणार आहे किंवा आज दिवसभरात मी हे पॉईंट्स कंप्लीट करेन. तर मला असं वाटतं की तुम्ही रिअलिस्टिक गोल्स सेट केले पाहिजेत. म्हणजेच काय, तर असे गोल्स सेट करा जे तुम्हाला माहिती आहे की तुम्ही ते पूर्ण करू शकाल. असे गोल सेट करू नका की जे पूर्ण करण्यासाठी थोडेफार इम्पॉसिबल आहेत. कारण की तुम्ही एक्झामच्या आदल्या दिवशी गोल एखादा सेट कराल की बाबा आज मी पूर्ण सिलेबस कंप्लीट करणार आहे किंवा आजच्या दिवसात मी माझं पूर्ण टेक्स्टबुक पाठ करणार आहे, तर हे पॉसिबल नाही आहे, राईट. त्यामुळे असे गोल्स सेट करा जे तुम्ही थोडं थोडं का होईना ते पूर्ण कराल. यामुळे काय होईल की तुम्हाला तुमचा गोल पूर्ण केल्याचा आनंदसुद्धा असेल आणि तुमच्यामध्ये कॉन्फिडन्ससुद्धा असेल. आणि तुम्ही जर का थेंबे थेंबे तळे साचे या प्रकारे जर अभ्यास केलात तर तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रिपरेशनमध्ये सुद्धा कॉन्फिडन्स लॅक होणार नाही आणि तुम्ही पूर्ण सेल्फ मोटिवेशननी अभ्यास कराल. आपण जेव्हा प्रिपरेशन करत असतो तर काही वेळेला आपल्याला प्रेशराइज्ड फील होतं किंवा अभ्यासाचा इतका कंटाळा आलेला असतो की ते बुक्स बघितलं तरी खूप सारं तणाव आणि टेन्शन येतं. तर अशा टाईममध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, तर तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरसोबत, तुमच्या पॅरेंट्ससोबत थोडाफार टाईम स्पेंड केला पाहिजे. त्यांच्यासोबत गप्पा मारल्या पाहिजेत. तुमचं मन त्यांच्यासोबत मोकळं केलं पाहिजे. ह्याने तुमचं माइंड थोडंसं फ्रेश होईल. किंवा मग तुमचे फ्रेंड्स आले, तुम्ही त्यांच्यासोबत थोडाफार टाईम स्पेंड करा, बाहेर जावा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या अभ्यासाला पुन्हा सुरुवात करा. ह्याने तुम्ही तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवू शकता आणि त्याचसोबत तुमचा जो फोकस आहे अभ्यासामध्ये तो जास्त वाढू शकेल. तुम्हाला जास्त कंटाळा येणार नाही आणि जो तुम्हाला तणाव किंवा प्रेशर फील होत होतं ते आता थोडंसं कमी होईल. याचसोबत तुम्ही जेव्हा हा तुमचा लीजर टाईम स्पेंड करता तुमच्या फॅमिली मेंबरसोबत, तुमच्या फ्रेंड्ससोबत, तेव्हा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे तुमचं फ्रेंड सर्कल. तुमचा फ्रेंड सर्कल हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो तुमच्या आयुष्यामध्ये. कारण की मी याबद्दल माझ्या सेमिनारमध्ये सुद्धा बोललेली आहे आणि त्याचा व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर तुम्ही आत्ताच तो पाहू शकता. मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. कारण की संगतीचा परिणाम हा खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही ज्यांच्यासोबत राहता किंवा तुम्ही ज्यांच्यासोबत तुमचा टाईम स्पेंड करता, तुमचे फ्रेंड्स, तुम्ही ज्यांच्यासोबत अभ्यास करता, ह्यांचे थॉट्स तुमच्या प्रिपरेशनवरती खूप इन्फ्लुएन्स करतात. जर तुमच्या फ्रेंड्सपैकीच असे खूप लोक असतात जे तुम्हाला डिमोटिवेट करतात किंवा तुमच्याबद्दल निगेटिव्ह बोलत असतात, तर त्यामुळे काय होतं की तुमच्या आजूबाजूला खूप सारे निगेटिव्ह वाईब्स क्रिएट होतात आणि ह्याचा परिणाम तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनवरती दिसू शकतो. तर असेच फ्रेंड्स ठेवा जे तुम्हाला मोटिवेट करतील, जे तुम्हाला कधीही हार मानू न देता तुम्ही ज्या पण परिस्थितीत आहात त्यामध्ये तुम्हाला साथ देतील असे मित्र ठेवा. तर त्याचसोबत मित्रांनो, तुमच्या मेंटल हेल्थसोबत फिजिकल हेल्थसुद्धा खूप महत्त्वाची आहे. जे तुम्ही दिवसभरात खाता, जो तुमचा आहार आहे त्याचा सुद्धा परिणाम तुमच्या प्रिपरेशनवरती होतो. जर तुम्ही हेल्दी फूड खात असाल, तेही वेळेवर खात असाल, तर तुमची फिजिकल हेल्थ ही खूप छान राहते आणि त्याच्यामुळे तुमच्यामध्ये जी स्ट्रेंथ आहे, जो तुमचा फोकस असतो तो खूप वाढतो स्टडीजमध्ये. आणि सायंटिफिक रिसर्चने सुद्धा प्रूव्ह केलेलं आहे की तुमचं जे डाएट आहे, तुम्ही योग्य प्रमाणात जर आहार केलात, तुम्ही वेळेवरती खाल्लं, तर ह्याचा परिणाम हा तुमच्या क्रिएटिव्ह किंवा प्रोडक्टिव्ह माइंडवरती सुद्धा होतो, जेणेकरून तुम्ही खूप छान कॉन्सन्ट्रेट करू शकता तुमच्या स्टडीजवरती आणि तुम्हाला सारखा जो तणाव किंवा कंटाळा येतो तोही येणार नाही. बरं, त्याच्याचसोबत खूप महत्त्वाची असते ती म्हणजे रेस्ट, झोप.
आता आपल्यापैकी बरेच जण हे नाईट स्टडी करतात किंवा त्यांना सकाळी उठण्यापेक्षा हे रात्री जागून अभ्यास केलेलं खूप छान वाटतं. तर मी म्हणेन की ठीक आहे, तुम्ही ते करताय, पण त्याचसोबत तुम्ही योग्य प्रमाणात झोप घेतली पाहिजे हे मी सांगते. कारण की जर तुम्ही योग्य प्रमाणात झोप घेतली नाही आणि तुमची झोप अपुरी राहिली तर तुमच्या प्रिपरेशनमध्ये तुम्हाला कंटाळा येऊ शकतो किंवा खूप थकाव तुम्हाला येऊ शकतो. तर तुम्ही झोपसुद्धा योग्य प्रमाणात घेतली पाहिजे आणि तुमच्या बॉडीला रेस्टची खरंच खूप गरज असते. तुम्ही दिवसभर अभ्यास करत असता, तुमच्या मनात पूर्ण वेळ तेच विचार असतात. त्यामुळे जर तुम्ही रेस्ट घेतली तर तुमच्या बॉडीला, त्याचबरोबर तुमच्या माइंडला सुद्धा एक रेस्ट भेटेल आणि त्याच्यानंतर तुम्ही जे प्रिपरेशन कराल ते एका फ्रेश माइंडनी कराल. तर त्याचसोबत फिजिकल हेल्थमध्ये आहारासोबत एक्सरसाइज करणंसुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या प्रिपरेशनमध्ये जर का प्रेशराइज्ड फील करत असाल, तणाव फील करत असाल, तर त्याच्यासाठी एक्सरसाइज हा एक खूप उत्तम पर्याय आहे. तुम्ही एक्सरसाइज करा, तुमच्या बॉडीमध्ये जे मूवमेंट्स होतील त्याच्यामुळे तुमच्या माइंडला एक रिफ्रेशमेंट येईल आणि जो तुमचा तणाव आहे तो कमी होऊ शकतो. तर आपला नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे मेडिटेशन. जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या मेडिटेशन करत असाल तर ही खरंच खूप उत्तम बाब आहे. कारण की आपल्याला दिवसभर अभ्यासावरती फोकस राहावं लागतं. आपल्याला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. आणि जर तुम्ही सकाळी उठून मेडिटेशन करत असाल तर तुम्हाला पूर्ण दिवस हा फ्रेश जाऊ शकतो आणि कॉन्सन्ट्रेट करण्यात खूप मदत होऊ शकते. आणि आता आपल्याला इंटरनेटवरती, यूट्यूबवरती खूप सारे मेडिटेशन व्हिडिओज आहेत. त्यामुळे तुम्ही सकाळी उठून एक 15-20 मिनटं किंवा अर्धा तास का होईना मेडिटेशन करा, जेणेकरून तुमची कॉन्सन्ट्रेशन पॉवर नक्कीच वाढेल. मित्रांनो, आपल्या बॉडीमध्ये कॉर्टिसॉल म्हणून एक हार्मोन असतो, जो तुमच्या स्ट्रेस लेवलशी निगडीत असतो. जेवढे तुमचं कॉर्टिसॉल लेवल हाय तेवढा तुमचा स्ट्रेस जास्त असतो. पण जर तुम्ही मेडिटेशन केलं, तुम्ही तुमची कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढवायचा प्रयत्न केलात, तर तुमची ही कॉर्टिसॉलची लेवल कमी येते आणि त्यामुळे तुम्हाला दिवसभरात थकाव किंवा जे प्रेशर फील होतं किंवा जो स्ट्रेस फील होतो तो कमी होऊ शकतो. तर आता आपण वळूयात आपल्या व्हिडिओच्या सगळ्यात महत्त्वाच्या पॉईंटकडे, तो म्हणजे एक्झाम्स. तर एक्झाम जवळ आल्यावरती आपल्या सगळ्यांनाच खूप टेन्शन येतो, खूप तणाव निर्माण होतो. तर ह्या सगळ्याशी डील कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे बघा, आपण सुरुवातीपासून जर का अभ्यास केला ना, तर आपल्याला एक्झाम जवळ आल्या की काही प्रॉब्लेम येणार नाही. पण आता आपल्यातली बरीच जण असतात जी वर्षभर काहीच अभ्यास करत नाहीत, पण एक्झाम जवळ आली की मग त्यांना खूप टेन्शन येतं. मग ते सगळे पुस्तकं वगैरे आपण उघडून बसतो आणि मग यूट्यूबवरती सर्च करायचं की हाऊ टू कम्प्लीट सिलेबस इन 2 days और 3 days. तर हे करणं योग्य नाही आहे. ह्याने काय होतं की तुम्हाला तुमच्या प्रेशरमध्ये सुद्धा वाढ झालेली दिसते आणि त्याचसोबत जो तुमच्या माइंडवरती एक स्ट्रेस येतो किंवा जो तणाव येतो हा खूप हानिकारक आहे. कारण की एकतर एवढा स्ट्रेस घेतला तर ना की तुमचं तर प्रिपरेशन नीट होईल, ना की तुम्ही नीट एक्झाम्स देऊ शकाल आणि त्याच्यामुळे तुमचे रिझल्टसुद्धा खराब येतील. तर ह्याच्यापेक्षा मी तुम्हाला सांगेन की आधीपासूनच तयारीला सुरुवात करा आणि नंतर हळूहळू जेव्हा एक्झाम्स येतील तेव्हा फक्त रिव्हिजन करायची. तुम्ही आधीपासून कन्सेप्ट्स क्लिअर करा आणि नंतर रिव्हिजन करा. ह्याने तुमचा कॉन्फिडन्स लेवलसुद्धा वाढतो. तेव्हा काही टेन्शन येत नाही. तेव्हा तुम्ही फ्रीली माइंडेड तुमचा पेपर देऊ शकता. पण हां, ह्याचीच तयारी तुम्ही आत्तापासून कशी करायची हे जर मी तुम्हाला सांगायला गेले तर माझं हेच मत आहे की टेस्ट्स ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत. आता तुमची जी एक्झाम आहे त्याचंच मिनी व्हर्जन ह्या टेस्ट्स असतात. जर तुम्ही आत्तापासूनच टेस्ट टाळल्यात किंवा जर तुम्हाला त्याचा भीती वाटते म्हणून तुम्ही टेस्टच देत नसाल तर हे खूप चुकीचं आहे. कारण की तुम्ही आत्ता जर टेस्ट दिल्या तर तुम्हाला लक्षात येईल की टेस्टचं वातावरण कसं असतं, तुम्हाला जो तणाव क्रिएट होतो त्यासोबत तुम्ही कसं डील करायचं. आणि भलेही तुम्हाला टेस्टमध्ये कमी मार्क पडू देत, पण तुम्ही त्यामधून इम्प्रूव्हमेंट करा. तुम्ही जे काही तुमचं चुकतंय ती बाब लक्षात घेऊन नेक्स्ट टाईम तुम्ही ती चूक करू नका. आणि अशा जर तुम्ही टेस्ट देत गेला तर तुम्ही त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकाल. अभ्यासासोबतच तुम्ही जो तुमचा तणाव असतो, जे टेन्शन आपल्याला टेस्टमध्ये येतं, एक्झाममध्ये येतं, त्याला कसं डील करायचं हे तुम्ही शिकून जाल आणि त्याच्यामुळे तुम्हाला एक्झाममध्ये जास्त काही टेन्शन घ्यायची गरज राहणार नाही. तर आता आपण येऊयात कायझन टेक्निक या पॉईंटवरती. तर कायझन टेक्निक म्हणजे काय?
कायझन हा एक जापनीज शब्द आहे ज्याचा अर्थ म्हणजे बेटरमेंट फॉर गुड किंवा स्मॉल गुड इम्प्रूव्हमेंट असा असतो. जपानमधील लोक ह्या टेक्निकचा उपयोग त्यांच्या बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये करतात. तर ही टेक्निक म्हणजे नक्की काय? तर सुरुवातीला जेव्हा तुम्ही एखादं काम करत असता त्यावेळेस तुम्ही त्या टेक्निकमध्ये तुम्हाला येणाऱ्या अडचणी आधी ओळखल्या पाहिजेत. त्याच्यानंतर त्या अडचणींचं मूळ म्हणजेच ती अडचण तुम्हाला का येते हे तुम्ही आधी ओळखलं पाहिजेत. त्याच्यानंतर त्या अडचणींवरती असणारे उपाय, तुम्ही त्या अडचणींना कसे सुधरवू शकता हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती एखादं सोल्युशन काढून तुम्ही ते तुमच्या कामामध्ये इम्प्लिमेंट करू शकता. तर या टेक्निकचा आपल्या दररोजच्या जीवनात उपयोग असा की आपण जेव्हा आपल्या एक्झामचं प्रिपरेशन करत असतो तेव्हा आपल्याला खूप साऱ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. तर त्यावेळेस तुम्ही हा टेक्निकचा वापर करून तुम्हाला जी अडचण येते त्याचं तुम्ही मूळ आधी समजून घ्या. तुम्हाला का ती एखादी अडचण येते, म्हणजे आता समजा आपल्यामधली बरीच मित्रमैत्रिणी आहेत जे मॅथ्सला खूप घाबरतात किंवा मॅथ्समधील एक विशिष्ट चॅप्टर आपण इंटिग्रेशन घेऊयात ह्याला ते खूप घाबरतात. तर तुम्ही त्याला जर घाबरत राहिलात तर तुम्ही शेवटीपर्यंत त्याच्यामध्ये काहीच प्रगती करू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही त्याला घाबरताय ठीक आहे, पण ॲटलिस्ट तुम्ही सुरुवात करा. तुम्ही तुमचं जे तुम्हाला जी भीती वाटते ती तुम्हाला का वाटते, त्याच्यामध्ये असं काय आहे की तुम्हाला त्याच्याबद्दल भीती वाटते हे आधी समजून घ्या. आता भलेही ते सम्स खूप अवघड असतात किंवा तुम्ही कुणाकडून तरी ऐकलं असेल की हे सम्स एक्झाममध्ये सुटत नाहीत म्हणून तुम्हाला त्याची भीती वाटू शकते. तर त्यासाठी तुम्ही आधी स्वतः स्टार्ट करा. तुम्ही आधी स्वतः सोपे सोपे प्रश्न सोडवायला सुरुवात करा आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा त्या पूर्ण सब्जेक्टसाठी तयार असाल तेव्हा तुम्ही एक छोटीशी मॉक टेस्ट किंवा क्विक आपल्या छोट्या छोट्या टेस्ट्स असतात त्या तुम्ही द्या. आणि तरीही जर तुमचं काही चुकत असेल किंवा तुम्हाला अजून भीती वाटत असेल तर तुम्ही त्याच्यावरती सोल्युशन काढा, ते इम्प्लिमेंट करा आणि ह्याच्यानंतर नक्कीच तुम्हाला तुमच्या रिझल्टमध्ये चांगला फरक दिसून येईल. त्यामुळे ह्याचा जर का आपण संबंध प्रेशर किंवा एन्झायटीशी घ्यायला गेलो तर तो असाच आहे की तुम्हाला प्रिपरेशनमध्ये अडचणी येतात, जसं प्रेशर येतं, आधी आपण म्हणलो तसं तणाव येतो. तर तुम्ही आधी समजून घ्या की तो तणाव तुम्हाला का येतोय नक्की. तुम्हाला खूप जास्त तुम्ही एकाच गोष्टीमध्ये वेळ घालवताय म्हणून येतोय किंवा तुम्हाला ती एखादी विशिष्ट गोष्ट, एखादा टॉपिक खूप अवघड जातोय म्हणून येते. ह्याचं तुम्ही सगळं ॲनालाइज करा. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती सोल्युशन काढा आणि मग इम्प्लिमेंट करा. जेणेकरून की तुम्ही तुमच्या प्रिपरेशनमध्ये जास्त टेन्शन न घेता छान अभ्यास करू शकाल आणि कॉन्सन्ट्रेट करू शकाल. तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की आपल्या पूर्ण आयुष्यात आपण एखादी गोष्ट स्वखुशीने आणि आनंदाने केली तर नक्कीच आपल्याला त्याचं फळ गोड भेटतं. आणि मी तुम्हाला हेही सांगेन की जरी तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमची पुढची दिशा जर का चांगली दिसत नसेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपलं फ्युचर किंवा आपल्या पुढे जे काही आहे ते आपल्यासोबत नाही आहे, तर एवढंच लक्षात ठेवा की तुमच्या बाजूच्या दोन्ही दिशा तुमच्यासोबत आणि तुमच्या पाठची दिशा ही तुमच्या मागे कायम असणार आहे. आणि शेवटी मी एवढंच बोलेन, जिंदगी में कुछ बनना हो, कुछ हासिल करना हो, कुछ जीतना हो तो हमेशा अपने दिल की सुनो. और अगर दिल से भी जवाब ना आए तो अपनी आंखें बंद करके अपने माँ और पापा का नाम लो. फिर देखना तुम हर मंजिल पा सकोगे, हर मुश्किल आसान हो जाएगी. जीत तुम्हारी होगी, सिर्फ तुम्हारी. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.